अशी सिंपल आणि सोप्या पद्धतीची पावभाजी आहे ना, तुम्ही पण एकदा करून पहा। तर मी काय केलं ना, पहिले कुकरमध्ये एक कट केलेले 2 बटाटे, फ्लावर आणि शिमला, थोडीशी कोथिंबीर घातली होती। मी छान कुकरला लावून घेतलं। तोपर्यंत इकडे शिमला, टोमॅटो, कांदा आणि थोडीशी शिमला मिरची कट करून घेतली। तोपर्यंत इकडे माझं कुकरही झालेलं होतं। हे छान मॅश करून घेतलं। कढईमध्ये तेल घालून थोडंसं जिरे टाकलं, त्याच्यामध्ये कांदा टाकला। कांदा छान परतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये टोमॅटो आणि शिमलाई घालून घेतली। आता हे झाल्याच्या नंतर याच्यामध्ये थोडासा पावभाजी मसाला, थोडं माझ्याकडे घरचंच लाल तिखट होतं ते टाकलं, थोडीशी धने पावडर टाकली, छान मिक्स करून घेतलं आणि त्याच्यानंतर हे बॅटर त्याच्यामध्ये घालून घेतलं। आता ह्याची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करून घेतली, थोडंसं पाणी घालून आणि छान असं मिक्स करून घेतलं। आणि थोडंसं वरतून बटर घातलं आणि त्याला नंतर आणखीन असं थोडंसं मिक्स करून घेतलं। आता हे बघा, इतकी छान सुंदर माझी पावभाजी बनून तयार झालेली होती। आता ही दिसती एवढी छान आणि चवीलाही एवढी सुंदर झालेली होती। इकडे माझे पावही भाजून झालेले होते, त्याच्यासोबत कांदा आणि कोथिंबीर छान कट करून घेतलं, लिंबूही घेतलेलं होतं आणि छान पावभाजी तयार।